झाल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत तीव्र प्रतिक्रिया या लाठीचार्जच्या विरोधात उमटत आहेत। दिल्लीमधलं वातावरण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे। मागच्या महिन्याभरापासून हे आंदोलन सुरू होतं, मात्र सरकारने कुठलीही चर्चेची तयारी दाखवली नाही। सोनम वांगचुक यांना उचलल्यानंतर या आंदोलनानं अधिकच तीव्र वळण घेतलेलं आहे। आज सलग 6वा दिवस आहे जिथं दिल्लीमध्ये विरोधक हे आक्रमक झालेले आहेत। राहुल गांधींचा ठिय्या असेल, मग स्फोटक पत्रकार परिषद असेल आणि आज तिसऱ्या दिवशी राहुल गांधी हे विद्यार्थ्यांच्या आम्ही सोबत आहोत हे सांगण्यासाठी गांधी स्मृतीकडे रवाना झालेले आहेत। त्याच्यामुळे सरकारची पूर्णतः कोंडी झालेली आहे। देशभरात सुद्धा सरकारच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया एका पाठोपाठ एक 3 बसेस खरतर या ठिकाणी आहेत। म्हणजे कार्यकर्त्यांच्या थोडासा तिन्ही बसेस अडवण्याचा प्रयत्न दिल्ली पोलीस रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांकडून केला जातो। बघू शकतोय हे बॅरिकेडिंग बाजूला केलेलं आहे कार्यकर्त्यांनी। त्यानंतर आता बसेस, ही पहिली बस पुढे निघाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। बघू शकतो बसमध्ये हुजूम साजरा है। बस इसमें से चलो, उधर मत जाओ। बघा पहिली बस सोडण्यात आलेली आहे, बॅरिकेड्स बाजूला करण्यात आले आहेत आणि बस आता सोडण्यात आलेली आहेत। त्यामुळे आता इंडिया आघाडीचे खासदार हे महात्मा गांधी स्मृती स्थळापर्यंत जाऊ शकतील अशी शक्यता दिसते। गेल्या 26 दिवसापासून जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। एवढा मोठा दबाव आहे, मात्र केंद्र सरकार काही नमतं घेत नाही। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा काही घेत नाही, त्यामुळे विरोधक कमालीचे आक्रमक झाले। संसदेमध्ये चर्चा होत नाही, संसदेमध्ये आम्हाला बोलू दिलं जात नाही। विद्यार्थ्यांचं आंदोलन सरकार दडपून टाकतंय, त्याच्यामुळे आता संसदेच्या आत नाही तर किमान बाहेर तरी विरोधकांना आंदोलन करायचंय आणि त्याच्यात सुद्धा दिल्ली पोलीस आणि प्रशासन त्यांची अडवणूक करताना दिसतंय। विद्यार्थी एकटे नाहीत असं खासदार राहुल गांधींनी म्हटलं। विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही तिथे जातोय असं म्हटलेलं आहे। राहुल गांधी राजघाटाच्या दिशेने रवाना झालेत आपण बघतोय, मात्र त्यांची बस अडवण्यात आली होती। मात्र आता बॅरिकेड्स बाजूला करून एक बस पुढे सोडण्यात आलेली आहे। आज दिल्लीमधला 4था दिवस आहे जिथे वातावरण हा ढवळून निघाला आहे। तिकडे जंतर मंतरवर सुद्धा मोठा फौजफाटा आहे। मग काही वेळापूर्वी जंतर मंतरच्या प्रवक्त्यांनी उद्या देशव्यापी आंदोलनाची हाक दिलेली आहे। तो जो हमारे स्टूडेंट्स हैं वो सड़क पे हैं, तो सारे के सारे ऑपोजिशन एमपीज को लगा कि हमें भी सड़क पे होना चाहिए, तो हम चाहते थे कि सारे के सारे ऑपोजिशन एमपीज इंडिया गेट जाएं। उन्होंने मना कर दिया, रोक दिया। खरं तर राजधानी दिल्लीने अनेक आंदोलनं पाहिलीत, पण गेल्या 12 ते 14 वर्षांपासूनचं सर्वात मोठं विद्यार्थ्यांचं आंदोलन एकीकडे सुरू आहे। दुसरीकडे विरोधक देखील कमालीचे आक्रमक झालेले। केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू होतोय, मात्र केंद्र सरकार अजिबात नमतं घेत नाहीये। आणि